नमस्कार. राग दरबारी आणि दिल्ली निवासी गणेश रामदासी यूट्यूब चॅनलवरती येणारे सगळे माझे नियमित फॉलोअर्स, मागच्या शुक्रवारी आपण डॉक्टर डे निमित्ताने गिरीश लाड यांना ऐकलं. बहुतेक सर्वांनी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐकली याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यांच्या संदर्भातला संपूर्ण आलेख घेत असताना असं माझ्या लक्षात आलं की त्यांनी मेंटल हेल्थवरती खूप बेसिक काम केलेलं आहे. आणि मग मला वाटलं की आता जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे, तर या निमित्तानं त्यांचं त्यावरचं काम सुद्धा आपल्या समोर आणलं पाहिजे. आणि म्हणून आजची ही मुलाखत तुमच्या समोर. गिरीशजी, आपलं स्वागत आहे. आपला परिचय आता सर्वांना झालेला आहेच, त्यामुळं मी सरळ थेट विषयाकडे वळतो. आपण स्त्री भ्रूण हत्या हा विषय घेऊन गेली काही वर्ष काम करत होता. असं काय नेमकं घडलं की ज्यामुळे आपल्याला मेंटल हेल्थ हा विषयाकडे अभ्यास म्हणून आणि त्यामध्ये एक विशिष्ट काम म्हणून वळावंसं वाटलं? त्याआधी माझ्या सर्व जे श्रोते आहेत त्यांना हे कल्पना देतो की गिरीशजी त्यांनी टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ या नावाची संस्था स्थापन केली, जी अमेरिकेत आणि नेदरलँडमध्ये आहे. आणि त्या संस्थेमार्फत विविध मेंटल हेल्थवरचे कार्यक्रम, कोर्सेस ते चालवतात. आणि म्हणून त्या विषयाची तिथे नेमकं चालतं काय याकडे जाण्याच्या आधी गिरीशजी हे सांगा की आपण या विषयाकडे वळलात कसे? धन्यवाद. दोन घटना घडल्या. पहिली घटना घडली 2010 साली. ठाण्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी अँड हेल्थ नावाची एक संस्था आहे, जी डॉक्टर आनंद नाडकर्णी हे जे आजचे भारतातले ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ आहेत त्यांनी सांगितले. आणि ते गेल्या 25 वर्षापासून एक वेद नावाचा कार्यक्रम करतात, जो विद्यार्थी आणि पालकांसाठी असतो. आणि त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी काम केलंय त्यांची मुलाखत घेतात. आणि त्या मुलाखतनं एकाना विद्यार्थी आणि पालक यांची भूमिका काय असली पाहिजे याचा उलगडा होतो. तर 2010 साली अहमदनगरला वेद कार्यक्रम झाला, जो सदाशिव अमरापूरकर आणि आनंद नाडकर्णी यांनी नगरमध्ये सुरू केला होता. तर 2010 साली त्या कार्यक्रमामध्ये माझी मुलाखत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी घेतली. त्यावेळेस पहिल्यांदा माझी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याशी ओळख झाली. आणि पहिलं एक्सपोजर मेंटल हेल्थचं त्या दिवशी झालं 2010 साली. पण त्या बाबतीत मी तेवढा सिरियस नव्हतो, कारण माझं सेव्ह द बेबी गर्लचं प्रोजेक्ट चालू होतं. ग्वालियरमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला. आणि ग्वालियरवरनं मी दिल्लीला जात असताना मध्ये मथुरेचं स्टेशन लागतं. आणि तिथं अशी गीतेवरची, महाभारतावरची पुस्तकं विकायला लोक येतात ट्रेनमध्ये. तर मी त्यातली काही पुस्तकं विकत घेतली आणि पहिल्यांदा आयुष्यात खऱ्या अर्थाने गीता वाचली. ती वाचत असताना मला असा साक्षात्कार झाला की आपल्याला जे गीता माहिती आहे, आज जर का तुम्ही कुठल्याही माणसाला विचारलं भारतातल्या की तुला गीता माहिती आहे का, तर सगळेजण म्हणतात हो मला गीतेचं तत्व माहिती आहे. मग असं लक्षात आलं की आपल्याला जी गीता माहिती आहे ती फक्त किराणा मालाच्या दुकानावर जी 10 ओळी लिहिलेल्या असतात, क्या लेके आए थे, क्या लेके जाओगे, फल की अपेक्षा मत कर, त्यालाच आपण गीता समजतो. कर्मण्येवाधिकार असते, आणि तीच तत्व करेक्ट. तर त्या 10 ओळी कळल्या की आपल्याला गीता कळली, असा माझा सुद्धा तसा समज होता. परंतु ज्यावेळेस मी ते पुस्तक वाचलं त्याच्यातनं एक क्युरियोसिटी निर्माण झाली. आणि मग मी हळूहळू एक एक गीतेची पुस्तकं शोधायला लागलो. मग लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य असेल, महात्मा गांधीजींनी गीतावर प्रवचने दिलेली आहेत, तिथपासून ते अगदी शंकराचार्यांपासून जवळपास 50-60 वेगवेगळ्या प्रकारच्या गीताच्या टीका या मी गोळा केल्या, वाचल्या, पुन्हा वाचल्या. आणि त्याच्यातनं मग ज्ञानेश्वरी वाचली. अशी खूप प्रकारची पुस्तकं मी त्याच्यानंतर वाचायला सुरुवात केली. आणि ते वाचताना मला कुठेतरी इंडियन फिलॉसॉफी किंवा गीतेची तत्व काय आहे याच्या रिलेटेड खूप प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले वाचत असताना. कारण लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी म्हणजे जहाळ आणि मवाळ असे 2 प्रकारच्या विचारसरणी असलेली माणसं, पण दोघांनी गीतेवर काम केलं आणि दोघंही म्हणतात की गीता आमचा आदर्श आहे. तर एक अहिंसेचा प्रवर्तक आणि एक हिंसा
मर्यादित हिंसेला हरकत नसणारे टिळक, ह्या दोघांनाही गीता कसं काय अपील करतं हे माझ्यासाठी फार क्युरिओसिटी निर्माण झाली. आणि त्यामुळं मग मी वाचत 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 गेलो आणि एकदा माझ्या डोक्यात आलं की आजच्या काळामध्ये गीता कशी ऍप्लिकेबल होऊ शकते. या पद्धतीने मग मी गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली नाही, मुळात आणि मानसिक त्याच्यातनं माझी स्वतःच मानसिक स्वास्थ्याबद्दल आपण जे काही 2020 आणि 2030 बद्दल उल्लेख केला, तर तो सुरुवातीला लक्षात आला की मग प्रेक्षकांना पण त्या विषयाचं कनेक्ट करता येईल आपल्याला. येस येस. तर गीता हे पहिलं कारण म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी त्याच्यानंतर गीता या दोन विषयातनं मला ह्या विषयामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली आणि मग मी वेगवेगळ्या पद्धतीचा मॉडर्न मेंटल हेल्थचं वाचन करायला लागलो, वेगवेगळे फिलॉसॉफर्स वाचायला लागलो, मेंटल हेल्थवरची पुस्तकं वाचायला लागलो आणि त्या वाचनामध्येच माझ्या डोळ्यासमोर एकदा WHO चा रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की बाय द इयर 2020 डिप्रेशन हा जगातला 2 नंबरचा आजार असणार आहे आणि बाय 2030 मेंटल हेल्थ हा जगातला 1 नंबरचा आजार असणार. ही ज्यावेळेस माहिती कळाली ती मला त्यावेळेस शॉकिंग वाटली आणि त्याच्यानंतर मग मी अजून आकडेवारी शोधायचा प्रयत्न केला. तर आत्ताची जर का मी तुम्हाला लेटेस्ट मेंटल हेल्थ रिलेटेड आकडेवारी सांगितली तर ती किती शॉकिंग येते लक्षात येईल. होय. अमेरिकेमध्ये जे आपण सगळ्यात प्रगत राष्ट्र म्हणतो त्या अमेरिकेमध्ये 1 लाख लोकांमागं फक्त 40 सायकोलॉजिस्ट आहेत किंवा 40 सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट यांची संख्या 1 लाखामागं फक्त 40 आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये 4 लाखांमागं 1 सायकोलॉजिस्ट किंवा 1 सायकॅट्रिस्ट. बापरे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इकडे तुटवडा आहे. आता हा विषय माझ्या पहिल्या विषयाच्या एक्झॅक्टली उलटा होता. म्हणजे तिकडे सुद्धा डिमांड सप्लाय होतं, इथे सुद्धा डिमांड सप्लाय आहे आणि इथे सप्लायच नाही. हो, सप्लाय नाहीच. म्हणजे आता आपण जे सांगताय की 2010ला हे तुम्हाला कळालं की 2020 मध्ये घडणार आहे डिप्रेशन हा मोठा आजार आणि आता आपण तो जाणवतोय की आता डिप्रेशन पूर्ण घेरलेलं आहे. कोरोना हे निमित्त जरी असलं तरी सुद्धा डिप्रेशन हा मोठा आजार आहे स्पष्ट झालाय आणि आपण ही आकडेवारी सांगताय ती आणखीन धक्कादायक आहे आणि म्हणून आपण इकडे वळलात. आता पुढे कंटिन्यू करा. येस. याच्याही पुढे जाऊन सांगतो की कोरोना तर आता एक 6-7 महिने झाले पण त्याच्या आधीपासून दर 40 सेकंदाला जगामध्ये एक व्यक्ती आत्महत्या करते. हा आत्महत्येचा रेट आहे. म्हणजे 40 सेकंदामागं एक व्यक्तीची आत्महत्या होते. हा किती गंभीर प्रश्न असेल. गंभीर. आणि म्हणजे कोरोना का पॅन्डेमिक नाही तर हे डिप्रेशन पॅन्डेमिक आहे खरं तर. हा, तर म्हणजे ही सगळी आकडेवारी ज्यावेळेस आली लक्षात त्यावेळेस मला जाणवलं की हा सुद्धा तितकाच गंभीर विषय आणि याच्यात सुद्धा काम करायला पाहिजे. मग मी ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोफेशनल्स म्हणजे आज जर का मी तुम्हाला विचारलं किंवा आपल्या प्रेक्षकांना विचारलं की तुमच्या मोबाईल मधनं 5 इंजिनियर मित्रांची नावं काढा तर ते 10-15 इंजिनियर्स त्यांचे मित्र असतील. 5 डॉक्टरांची नावं सांगा तर 5च्या ऐवजी 10 डॉक्टरांचे नंबर असतील. पण 5 सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टची नंबर द्या किंवा तुमच्या ओळखीचे 5 सायकोलॉजिस्ट सांगा तर आजही आपल्याला सांगता येत नाही. मग म्हटलं की लोक सायकोलॉजी हे करिअर का स्वीकारत नाही. तर मग मी जेव्हा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सायकोलॉजी सायकॅट्री हा विषयाचा ज्यावेळेस मी अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की सायकोलॉजी हे सगळ्यात कमी डिमांड असलेलं क्षेत्र आहे. म्हणजे BA सायकोलॉजी MA सायकोलॉजी. तर साधारणपणे आतापर्यंतचा ट्रेंड कसा आहे की मुलीला ग्रॅज्युएट करायचं कारण ती लग्नासाठीची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. मुलगी ग्रॅज्युएट पाहिजे. तर मग मुलीला ग्रॅज्युएट करताना डोनेशन न भरता सहज ऍडमिशन कुठल्या प्रोग्रामला मिळतं तर ते सायकोलॉजीला. त्याच्यामुळे सरासरी 100 पैकी 70% सायकोलॉजिस्ट ज्या विद्यार्थी असतात यांच्यामध्ये मुलींचं प्रमाण खूप जास्त आहे. होय, काउन्सिलिंग मध्ये त्या आहेतच आणि त्या कन्व्हिन्सिंग पॉवर पण असते त्यांच्यामध्ये. येस. तर त्याच्यातल्या जवळपास 80% मुली ह्या फक्त डिग्री घेतात पण नंतर पुढे त्याची प्रॅक्टिस करत नाहीत. त्याच्यामुळे ह्या डिग्री वायाच जातात. त्याचा वापर तसा होतच नाही आणि त्याच्यामुळे संख्या कमी आहे. आणि शिक्षण सम्राट जे काही आहेत आपल्या देशातले त्यांनी सुद्धा ह्याला कोणी डोनेशन भरायला येत नाही. त्यामुळे त्या शिक्षण सम्राटांनी सुद्धा त्या विषयाला तेवढं गांभीर्याने बघितलं नाही. त्याच्यामुळे त्याचा सिलेबस अपडेट झालेला नाही. आणि मी ज्यावेळेस सायकोलॉजीचा सिलेबस वगैरे बघितला तर मग माझ्या लक्षात आलं की आजच्या काळातला तरुण मुलांचा आणि आपला सुद्धा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर आपल्याला इंटरनेट ऍडिक्शन झालंय, मोबाईल ऍडिक्शन झालंय, गेमिंग ऍडिक्शन झालंय. हा विषयच जर का त्या सिलेबस मध्ये नसेल तर त्या शिक्षणाला तितकासा अर्थ राहत नाही. बरोबर.
दुसरी एक मला ती सापडली की मी एमबीए केलं, तर एमबीए करताना आम्हाला एमबीए मार्केटिंग, एमबीए फायनान्स असं स्पेशलाइज्ड असायचं. म्हणजे मी एमबीए हम्म, मार्केटिंग झालो, मी माझं करिअर मार्केटिंग मध्येच करणार. मी एचआर किंवा फायनान्सच्या जॉब कडे जाणार सुद्धा नाही आणि मला कोणी जॉब पण देणार नाही. पण सायकोलॉजी मध्ये अजूनही तसं नाहीये. एखादी व्यक्ती एम ए सायकोलॉजी जर का झाली, तर ती गरोदर बाईपासून ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत, मग तो क्रिमिनल सायकोलॉजीचा विषय असो, तो स्पोर्ट्स सायकोलॉजीचा विषय असो, किंवा तो लहान मुलांच्या चाइल्ड सायकोलॉजीचा विषय असो, एकच क्वालिफिकेशन असलेली व्यक्ती या वेगवेगळ्या सायकोलॉजीच्या आस्पेक्टला ट्रीट करते. हम्म, त्याच्यामुळे हम्म, त्याच्यात स्पेशलायझेशन आहे. मग अशी हम्म, ज्यावेळेस मला फॅक्ट्स अँड फिगर समोर आल्या, त्यावेळेस मला असं जाणवलं की इथे मला उलट्या पद्धतीने, म्हणजे आधीच्या प्रोजेक्टच्या उलट्या साईडला, मला सप्लाय साईडला काम करावं लागणार आहे. आणि मग त्याच्यासाठी मग अ, माझ्या असं डोक्यात आलं की आपणच एखादी एक्सक्लुझिव्हली मेंटल हेल्थवर काम करणारी असेल. हम्म. आणि त्याच्यातनं मग टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ, कारण आपल्याकडे अजूनही तो एक पाश्चात्य याचा पगडा आहे की होय, आपल्याकडे होय. मी जर का ती संस्था सुरू केली तर त्याला तेवढं रिस्पेक्ट किंवा तेवढं मिळत नाही, त्याला विद्यार्थ्यांचा तेवढा इंटरेस्ट नसतो. त्यामुळे त्याचा एक भाग. आणि दुसरं एक की मेंटल हेल्थमध्ये आपल्याकडे जेवढा रिसर्च झालेला आहे किंवा आपल्याकडे जेवढ्या फॅसिलिटीज आहेत, त्यापेक्षा अमेरिकेसारख्या खूप देशांमध्ये जास्त आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर त्याला रिस्पॉन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे. मग ते बघून मग मी टेक्सासमध्ये ब्राउनवूड नावाचं एक गाव आहे, हम्म, तिथे टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ ही कंपनी फॉर्म केली. डॉक्टर आनंद नाडकर्णी माझे वैयक्तिक गुरु पण आहेत आणि ते मार्गदर्शक पण आहेत, मेंटर आहेत या सगळ्या इनिशिएटिव्हला. हम्म, त्याच्याबरोबर त्यांची एक 4-5 जणांची टीम आहे, जे त्या सिलेबस डिझायनिंगचं काम करतात. आणि मास्टर्स इन मेंटल हेल्थ ही एक पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री द्यायचं पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं. मग त्याच्यासाठीच्या ज्या प्रोसिजर्स असतात की तुम्हाला डिग्री देण्यासाठी शैक्षणिक संस्था म्हणून नोंदणी करणं, तर ती सगळी हम्म, प्रोसेस 1.5 वर्ष झालं सुरू झाली आहे. आणि आता कोरोना काळामुळे गोष्टी थोड्या पोस्टपोन झाल्यात. तर 2021 किंवा 2022 मध्ये आपला हा मास्टर्स इन मेंटल हेल्थ हा प्रोग्राम कॅम्पस बेस्ड सुरू होईल. आणि त्याच्याबरोबर इतर काही स्पेशलाइज सर्टिफिकेशन प्रोग्राम आपण सुरू करतोय. म्हणजे जसं एखादा कॉम्प्युटर इंजिनियर झाला, बीई कॉम्प्युटर झाला, त्याच्यानंतर सुद्धा त्याला पुण्यासारख्या ठिकाणी येऊन ऍपटेकचे, एनआयआयटीचे, सीडॅकचे कोर्सेस करावे लागतात. हो, त्याला फिनिशिंग स्कूल म्हणतात. होय. तर तसं मेंटल हेल्थ फिनिशिंग मेंटल हेल्थ प्रोग्राम्स आम्ही डिझाईन करतोय, की जे अगदी ऑलरेडी सायकोलॉजिस्ट याचीच काम. इथेच तुम्हाला मी थोडंसं हे करतो की याचीच खरं गरज होती. जसं आपण सांगितलं की एक जनरल प्रॅक्टिशनर जसा असतो तसा तो सगळ्याच गोष्टी हँडल करत होता. पण बरोबर. एमडी ला तिथे केल्यानंतर तुम्हाला स्पेशलायझेशन मिळतं. तसं सायकोलॉजीमध्ये कुठलंही स्पेशलायझेशन असा विषय नव्हता. आणि बरोबर. जेवढे तुम्ही आजार सांगितले ऍडिक्शनचे, तर त्याच्यात एक ऍडिक्शन जोडतो फक्त की इन्फॉर्मेशनचे ऍडिक्शन फार वाढलंय लोकांचं. कोरोना बद्दलचं किंवा त्या बरोबर. याचं काय झालं, त्या नटाचं काय झालं, त्या नटीचं काय झालं, ही इन्फॉर्मेशन मध्ये जे ऍडिक्शन आहे घराघरात प्रत्येक वयोगटामध्ये, तर हो. तो एक मोठा समस्या आहे. तर आपण पुढे कंटिन्यू राहा. तुम्हाला म्हणजे तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस करण्याला खूप संधी आहे. हो. नाही, म्हणजे माझी तर इच्छा आहे की याच्यामध्ये खूप लोकांनी यावं, कारण एकाचं काम नाहीये. आणि डब्ल्यूएचओचं जे ब्रीदवाक्य आहे आता सध्या मेंटल हेल्थसाठी, किंवा त्यांचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो रिचिंग टू द ग्रासरूट लेवल. हम्म, म्हणजे मेंटल हेल्थ सर्व्हिस ही ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचणे हा त्यांचा उद्देश आहे. आणि तो उद्देश कधी सफल होईल, ज्यावेळेस तेवढ्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सायकोलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, कन्सल्टंट्स तयार होतील आणि ते त्या ग्राम पातळीवर जाऊन सर्व्हिसेस देतील. तर जोपर्यंत हे होत नाही, मग त्याच्यातनं एक सुरुवात म्हणून मी केली आणि ह्या संस्था स्थापन केल्या. आणि आत्ताच्या काळामध्ये जर का आपण कोरोनाचा काळ जर का बघितला, तर याच्यातनं मी इतकी उदाहरणं देऊ शकतो की मेंटल हेल्थ याच्या आधी काय व्हायचं, की सायकॅट्रिस्टला जायचं किंवा सायकोलॉजिस्टकडे जायचं म्हटल्यावर लोक म्हणे मी काय वेडा आहे का. त्यामुळे त्यांना ऍक्सेप्टन्स नव्हता लोकांमध्ये. पण गेल्या काही काळामध्ये एस्पेशली शहरी भागामध्ये आपण आता कॅज्युअली बोलतो की मी खूप स्ट्रेसमध्ये आहे सध्या, हो. खूप डिप्रेशन मला आल्यासारखं वाटतंय. सो ऍटलिस्ट आपण स्ट्रेस, डिप्रेशन आणि एन्झायटी ह्या 3 मुद्द्यांना आपण आता ऍक्सेप्ट करायला शिकलोय. हम्म, आपल्याला हम्म, त्याची लाज वाटत नाहीये. आणि हम्म. त्याच्यासाठी हळूहळू कन्सल्टंट शोधण्याला पण शहरामध्ये सुरुवात झालेली आहे. आता प्रॉब्लेम असा येतोय की मला जाणवते की मी स्ट्रेसमध्ये आहे किंवा मी डिप्रेशनमध्ये आहे, पण जायचं कुणाकडे. तर हा हा, एक मेजर प्रॉब्लेम आहे. तिथेच माझा कोअर जो विचार झाला आणि ज्याच्यातनं ही संस्था स्थापन झाली, त्याच्या पाठीमागची भूमिका तीच होती की एकीकडे अवेअरनेस. कारण डब्ल्यूएचओ काय म्हणतंय की त्यांनी वेगवेगळ्या देशातल्या गव्हर्नमेंटला
मेंटल हेल्थसाठी कायदे करा म्हणून ते परस्यू करतायत. मेंटल हेल्थसाठी बजेट करा म्हणून मागे लागलेत. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा. पण सरकार हे सगळं करू शकतं, पण ते करण्यासाठी तुमच्याकडे क्वालिफाईड प्रोफेशनल्स हवेत. त्याच्यासाठी ते शिक्षण देणाऱ्या संस्था हव्यात. तर ती सुद्धा एक गोष्ट. तर WHO बरोबर आमची एक मीटिंग पण झाली या संदर्भात, आणि मेंटल हेल्थच्या ज्या जागतिक हेड आहेत सध्या, त्यांनी आम्हाला याविषयी बरंच प्रोत्साहन पण दिलं, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सुरू करा, आणि ज्या ज्या देशात आम्हाला काम करायचंय त्या त्या देशात ती WHO ॲज अ संस्था त्या आम्हाला सहकार्य करायला त्यांनी तयारी दर्शवली आहे. तर आत्ताचा जो कोरोनाचा काळ आहे त्या काळामधल्या उदाहरणं देऊन मी जर का आपण मेंटल हेल्थ या विषयाकडे बघितलं, होय होय. तर आता एक शब्द खूप पॉप्युलर झाला इंग्लिशचा, पॅन्डेमिक म्हणून. पॅन्डेमिक म्हणजे जागतिक महामारी. तर आजकाल जो तो कोरोना पॅन्डेमिक असं म्हणतोय. माझा जो अनुभव आहे, म्हणजे मी जे गेल्या 6 महिन्यामध्ये ऑब्झर्व करतोय, मी जो वाचतोय, अभ्यास करतोय, तर मी याला पॅन्डेमिकच्या ऐवजी इन्फोडेमिक असं नाव देईल. खरंय. माहितीमुळे निर्माण झालेली महामारी असं मी याला, कारण कोरोनापेक्षा ज्या प्रमाणात आपल्याकडे माहितीचे सोर्सेस आहेत, आणि माहितीच्या 2 प्रकार असतात, एक असते मिसइन्फॉर्मेशन आणि एक असते डिसइन्फॉर्मेशन. तर डिसइन्फॉर्मेशन म्हणजे काय, की काही ठराविक तत्व आपल्या समाजातले अशा परिस्थितीचा फायदा घेतात आणि जाणीवपूर्वक खोटी माहिती, म्हणजे विथ इंटेन्शन रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. आणि डिसइन्फॉर्मेशन म्हणजे काय, आपल्यासारखी लोक की जी आपल्याला व्हॉट्सअपवर आलेली माहिती जी आपल्याला पटली, आपल्याला ते लॉजिक पटलं, तर आपण त्याचा शहानिशा न करता फॉरवर्ड करत असतो. ती झाली मिसइन्फॉर्मेशन. म्हणजे विथ इंटेन्शन और विदाउट त्यात भाबडेपणा आहे. आणि दुसरी जी तुम्ही डिसइन्फॉर्मेशन म्हणता ती मार्केट ओरिएंटेड किंवा एक वाईट हेतूने ओढणं, तुम्हाला वळवणं तिकडे, असा प्रकार आहे. करेक्ट. आणि त्याचे दोन्ही उदाहरणं आपल्याकडे दिसतात. मिसइन्फॉर्मेशन मध्ये आपण रोज, म्हणजे आज ऑडियन्स मध्ये सुद्धा गेल्या 8 दिवसात 2-3 तरी अशा मिसइन्फॉर्मेशन आपणच फॉरवर्ड केलेले असतील. आणि आपला बेस म्हणजे या इन्फॉर्मेशनची सायकोलॉजी कशी आहे, की माझा गणेश रामदासी सरांवर विश्वास आहे, मग तो तुम्ही पत्रकार किंवा सरकारी अधिकारी किंवा आपली एक तुमची ओळख आणि तुमचा रिस्पेक्ट क्रिएट होण्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात ते पहिलं महत्वाचं. पण म्हणून जर का गणेश रामदासी सरांनी सांगितलं की सकाळ दुपार संध्याकाळ वाफ घ्या, ते लॉजिक नाही आहे. लॉजिकली आपण त्यांचं काय ऐकलं पाहिजे. एक्झॅक्टली. तर होतं काय, आपल्याकडचा जो बेसिक मेंटॅलिटीचा जो बेसिक आपण चूक कुठे करतो, की ज्या व्यक्तीवर आपला विश्वास आहे त्या व्यक्तीने पाठवलेली माहिती ही 100% खरीच असणार, आणि म्हणून आपण त्याला प्रश्न विचारत नाही, ती इन्फॉर्मेशन जशीच तशी फॉलो करतो आणि जशीच तशी फॉरवर्ड करतो. त्याच्यामुळे कुणीतरी आपल्याकडे त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हज आलेल्या आहेत मागच्या 6-7 महिन्यात, की अचानक वाफ घेण्याची वेव आली, मग लोक 7-8, 10-10 वेळा वाफ घ्यायला लागले. मग मध्ये आले की गरम पाणी प्या, तर लोकांनी इतकं गरम पाणी पिलं, कडक गरम पाणी, की जेवढं गरम तेवढं कोरोना लवकर मरेल या भूमिकेतनं त्यांचे टेस्ट बर्ड्स खराब झाले. म्हणजे त्यांना जर का तुम्ही कडक गरम पाणी रोज प्यायला लागला 3-3 वेळा, तर तुमच्या आयुष्यामधली सगळ्यात महत्वाची तुमची चव घेण्याचे जे जिभेचे सेन्सेस असतात ते डेड झाले, तर तुम्हाला कशाचीच चव लागणार नाही. आणि गरम पाणी पिऊन काढा जो सांगितला आयुषनी काढा सांगितला, तर तो थोडासा एक चमचा जास्त वाढवून ते कडक करून घेतला आणि त्याची उष्णता वाढून घेतली स्वतः शरीरातली. आता माहितीतलं आपण डिफरन्शिएट कसं करायचं, की आयुष ही एक संस्था आहे, बरोबर, त्यांची क्रेडिबिलिटी आहे, त्यांच्याकडे एक्सपर्ट्स आहेत, त्यांनी अभ्यासपूर्वक एका पद्धतीचा काढा सांगितला, सो ती माहिती ट्रस्टवर्दी आहे. परंतु त्या काढ्याचं किती वेळा घ्यायचं हे जर का त्या संस्थेने सांगितलं नसेल, उदाहरणार्थ, ते आपणच आपल्या लॉजिकने जर का वापरायला लागलो, तर जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती मिसइन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट होते. आणि डिसइन्फॉर्मेशन म्हणजे काय, एखाद्या देशाने जाहीर करावं की आम्ही कोरोनाची लस शोधली आहे आणि त्याचा प्रचार करायला सुरुवात करणं, हे माहिती असताना सुद्धा की त्याचं जे काही स्टँडर्ड, इंटरनॅशनल स्टँडर्ड व्हॅलिडेशन जे काय असतात ते झालेले नाहीये, त्याला मान्यता मिळते. अशा वेळेस जर का मी सांगतो की मी कोरोनाची औषध शोधलंय, मी कोरोनाची लस शोधली आहे आणि ती 100% यशस्वी ठरतेय, तर ही इंटेन्शनली, म्हणजे कुठल्या तरी व्यावसायिक हेतूने किंवा
आणि झालंय कसं की एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, अगदी बेसिक, की ह्या प्रकारचा जो काही व्हायरस आला, ह्याच्या बाबतीत अगदी डोनाल्ड ट्रम्प पासनं ते अगदी छोट्याशा नेपाळसारख्या देशाच्या पंतप्रधानापर्यंत जे काही पॉलिटिकल लिडरशिप होती, या सगळ्यांनी सुरुवातीला इग्नोर केलं. त्यांना त्याचं व्याप्ती लक्षात आलेली नाही. आणि कोरोनाने काय झालं की एक जागतिक पातळीवर जी पॉलिटिकल लिडरशिप आहे ती उघडी पडली. दुसरी घटना अशी घडली की ज्या संघटना आहेत, सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, त्या अगदी अमेरिकेपासून भारतापर्यंत आरोग्य यंत्रणा तोकड्या पडल्या. आपल्याला आपल्या लिमिटेशन्स लक्षात आल्या की इकडे आपण खूप कमी आहोत, डिमांड अशी जर का तर आपण तयार नव्हतो त्याच्यासाठी. आणि त्याच्यामुळे काय होतं की अशा वेळेस तुमचं डायव्हर्ट करणं, तुमचं मेंटल हेल्थला रिलीफ मिळण्याकरता म्हणा किंवा आपलं फेल्युअर लपवण्यासाठी म्हणा, तुम्हाला डायव्हर्ट करणं गरजेचं आहे. आणि आपण जर का मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन याच्यामध्येच अडकून पडलो तर मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि त्याच्यातनं नुकसान आपलंच होतं. आणि आजकाल जो मीडिया किंवा सोशल मीडिया, म्हणून मी याला इन्फोडेमिक्स म्हणतो. आणि पहिलं महायुद्ध झालं होतं त्याच्या बॅकड्रॉपला पहिली औद्योगिक क्रांती होती. त्याच्यानंतर जे दुसरं महायुद्ध झालं त्याच्या पार्श्वभूमीला दुसरी औद्योगिक क्रांती होती. आणि आता आपण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला आपण तिसरं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन असं म्हणतो. आणि आता जी कोरोनाची महामारी आहे ही तसं बघाल तर जागतिक पातळीवर युद्धजन्यच परिस्थिती आहे ना. बरोबर. की लोक घरात आहेत, व्यवसाय बंद आहेत, शिक्षण, आणि हे किती काळ चालेल हे माहिती नाही. आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा जो सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला तो डिप्रेशनचा झाला. म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर डिप्रेशन, सेकंड वर्ल्ड वॉर डिप्रेशन याची जर का तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला कळेल की कोट्यावधी लोक डिप्रेशन मध्ये गेले, कुणाचे पाय तुटले होते, कुणाचं घर उद्ध्वस्त झालं होतं. अशा तसंच डिप्रेशनची लाट ह्या कोरोनामध्ये आली आहे. फक्त ही लाट जी आहे त्यावेळेस त्या प्रकारच्या यंत्रणा नव्हत्या, पर्याय नव्हते. आता आपल्याकडे मेंटल हेल्थचं पर्याय आहे. मेंटल हेल्थ आता बऱ्यापैकी त्याचं कंटेंट अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आत्ताचा जो इम्पॅक्ट आहे डिप्रेशनचा तो कंट्रोल करता येण्यासारखा आहे. जर का आपण हे इन्फोडेमिक मधला इन्फो काढला आणि तिथे पॅन्डेमिक केला तर आपण हा पुढचा काळ जो आहे तो सुसह्य करू शकतो. एका याच विषयामध्ये आणखीन एक जे शब्द सारखा वापरला जातो ती म्हणजे इम्युनिटी. आणि आपल्याकडं पहिल्यांदा असं दुर्लक्ष स्वतः म्हणजे अति कॉन्फिडन्स म्हणता येईल त्याला, की आपल्याकडे उष्णता जास्त आहे त्यामुळे उष्णतेमध्ये काही होणार नाही, पहिली अंधश्रद्धा. दुसरी अशी की आपण तरुणांना काही होत नाही, फक्त छोट्या मुलांना आणि वृद्धांना होतं. ह्या ज्या इन्फॉर्मेशन आल्या त्यामुळं खूप मोठा म्हणजे आम्ही आधीच इम्युनिटी आमच्यात आहेच अंतर्गत आणि ती वाढवायचे कसे प्रकार सगळे वेगळे, मग त्याचे सल्ले येऊ लागले. हा इम्युनिटी काय प्रकार आहे एकदा तो एक समजला पाहिजे. जसं पॅन्डेमिक झाला, इन्फोडेमिक हा दुसरा शब्द झाला, तसं आता आपण इम्युनिटी हा तिसरा आणि अगदी इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि अतिशय गंभीर प्रश्न आहे हा. खरं. मुळात ते काय आहे, इम्युनिटी म्हणजे काय? तर हा जो आता आपण फार बायोलॉजिकल टर्म्सवर न जाता एक सर्वसामान्य भाषेत जर का सांगायचं तर आपल्याला आपल्या शरीरात प्रत्येक मनुष्याला दोन प्रकारच्या इम्युनिटी असतात. एक असते इनेट इम्युनिटी म्हणजे जी जन्मतः आपल्याला मिळते, आणि दुसरी असते ऍडॉप्टिव्ह म्हणजे जन्माला आल्यानंतर आपण कसं आयुष्य जगतो, आपली लाईफस्टाईल कशी आहे त्यानुसार जी आपलं शरीर इम्युनिटी अडॉप्ट करतं. किंवा कुठल्या आपल्याला लहानपणी 6 वर्षाचं होईपर्यंत 18 प्रकारचे व्हॅक्सिन दिले जातात. तर ते जे व्हॅक्सिनेशन असतं ती अडॉप्टिव्ह इम्युनिटीचा भाग असतो. आता जो इनेट इम्युनिटी म्हणजे बाय बर्थ इम्युनिटी म्हणजे कसं, तर आपल्या वडिलांना किंवा आईला ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर असेल किंवा वडिलांचे केस खूप कमी वयात जात असतील तर हे आपण हेरिडेटरी म्हणतो. संधिवात आहे. तो काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला हेरिडेटरी येतात त्या इनेट इम्युनिटीचा भाग झाला. जसं पोलिओ आला किंवा इतर काही जे काही रोग आले त्या रोगामुळं त्याला मग लस शोधल्या गेल्या आणि त्याच्यातनं आपल्याला इम्युनिटी निर्माण होते. आता आपलं जे शरीर आहे हे शरीर म्हणजे तुम्ही आपला भारत देश असं गृहीत धरा. तर आपल्या देशाच्या संरक्षण यंत्रणा आहेत. मग त्या कशा आहेत की बॉर्डरवर लढणारं एक युद्ध सैन्य आहे, त्याच्यानंतर शहर गाव पातळीवर पोलीस यंत्रणा आहे, मग FBI आहे, मग इंटेलिजन्स विंग आहे, रॉ आहे. तसं आपल्या शरीरामध्ये पण आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक कंट्रोल रूम आहे, आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक इंटेलिजन्स विंग आहे
आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा आर्मी जशी आपली बॉर्डरवर कायम उभी असते, 24 तास काम करत असते, आणि कुणी आला की त्यांचं एकच काम असतं की त्याला गोळी घालणे. तसं आपल्या शरीरामध्ये नॅचरल किलर सेल्स असतात, की ज्यांचं काम एकच असतं की कुठलाही बाहेरचा विषाणू आला की त्याला मारून टाकायचं. आता आपल्यामध्ये अशा अशा प्रकारे म्हणजे रेड ब्लड सेल्स असतात, एक व्हाईट ब्लड सेल्स असतात, आणि अशा सगळ्या कॉम्पोनंट्स मधनं आपली इम्युन सिस्टीम तयार झालेली असते. तर ही इम्युन सिस्टीम मध्ये प्रत्येकाचं एक ठराविक काम आहे. म्हणजे रेड सेल्स जर का आपण म्हटलं, रेड ब्लड सेल्स, तर त्याच्यामध्ये एक नॅचरल किलर सेल असतात, एक हेल्पर सेल असतात. त्याच्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स मध्ये मायक्रोफॅज म्हणून एक प्रकार असतो. मग हे होतं कसं की एखादा बाहेरनं विषाणू आपल्या शरीरात आला तर जे नॅचरल किलर सेल्स आहेत ते पहिल्यांदा त्याच्यावर अटॅक करतात. तो अटॅक जर का फेल झाला किंवा जे विषाणू त्यांची संख्या नॅचरल किलर सेल्स पेक्षा जास्त असेल तर ते शरीरामध्ये प्रवेश करतात. मग तो मायक्रोफेज नावाचा अजून एक सेल असतो आपल्या बॉडीमध्ये, तो त्या विषाणूला खाऊन टाकतो. खाऊन टाकल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे करतो, आणि तुकडे केल्यानंतर कुठलाही एक तुकडा आपल्या त्या मायक्रोफेजच्या बाहेर तो असा डिस्प्ले करतो की बघा हे बाहेरचं पार्टिकल काहीतरी आम्हाला सापडलंय. म्हणजे हेल्पर सेल असतात ते पार्टिकल घेतात आणि व्हाईट ब्लड सेल्स कडे ते घेऊन जातात. मग ते हेल्पर सेल जे आहेत ती सगळी यंत्रणा व्हाईट ब्लड सेल्सला ते ऍक्टिव्ह करतात की अरे बाहेरनं हल्ला झालाय. आणि मग आपल्याकडचे जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत त्याच्यामध्ये एक आपण जे इम्युनिटीचा जो विषय आहे, किंवा अजून एक इम्युनिटी बरोबर शब्द आला अँटीबॉडीज. आमच्या शरीरात आता मला झाला असेल, अँटीबॉडीज तयार झाल्या असतील, तर आता अँटीबॉडी दुसऱ्यांदा म्हणजे होणार काय? नाही मला. हा आता परत होणार नाही. तर त्या अँटीबॉडीज म्हणजे काय, तर व्हाईट ब्लड सेल्स मध्ये त्या अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजे त्या विषाणूचा जो काही त्याचा जो काही कोड आहे त्या कोडनुसार आपली बॉडी त्याला मारण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या सेलचं स्ट्रक्चर तयार करते, कोड तयार करते, आणि तो कोड मग त्या विषाणूला मारून टाकतो. तो कोड म्हणजे अँटीबॉडीज. तर आता ह्या अँटीबॉडी तयार होण्याची तुमची शरीराची जी क्षमता आहे त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये इम्युनिटी म्हणूयात आता सध्या. तर आता ही ती इम्युनिटी इम्युनिटी आहे. ऍक्च्युअल कशी वाढवायची? हा, तर आता ही इम्युनिटी जी आहे, ही इम्युनिटी आता अशी गंमत बघा, मी गेल्या काही दिवसांपूर्वी पासून एक जाहिरात, म्हणजे वेगवेगळ्या जाहिराती बघतो टीव्हीवर, आणि हॉर्लिक्स घ्या उदाहरण. तर इतकी वर्ष हॉर्लिक्स आपल्याला कशा करता माहिती होतं, हॉर्लिक्स पिओ और हाईट बढाव, म्हणजे हॉर्लिक्स पिल्यावर उंची वाढायची. आता हॉर्लिक्स कंपनीला सुद्धा साक्षात्कार झाला की ते पिल्यानंतर आता इम्युनिटी सुद्धा वाढते. त्याच्यामुळे आता हॉर्लिक्सची जी जाहिरात येते ती इम्युनिटी बुस्टर म्हणून येते, ती उंची वाढवण्यासाठी म्हणून येत नसते. तर असं साबणवाले सुद्धा म्हणतील की याच्याने लिंबू वापरला आणि ती इम्युनिटी. नाही, आपल्याकडे तर इतकं गमतीशीर आहे, म्हणजे येत्या काही दिवसात तुम्ही अशी पण जाहिरात बघाल की रुपा अंडरवेअर बनेन पैनो इम्युनिटी. खरंय, खरंय, आणि खरंय. आपल्याकडे अजिबात अशक्य नाही. जर का आपण इतके दिवस ते फेअर अँड लवली लावून गोरे होतोय, गोरा तर होता. अंडरवेअर बनियन मध्ये सुद्धा इम्युनिटी वाढण्याची जाहिरात आली तर त्यात आश्चर्य नाही. तर अगदी अगदी. कुठल्याही ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदी असेल, किंवा कुठल्याही आरोग्य पॅथीमध्ये इम्युनिटी वाढवणारं कुठलंही औषध आजपर्यंत तयार झालेलं नाही. हे सर्वप्रथम आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मग जे इम्युनिटी म्हणजे बुस्टर म्हणून पुन्हा जाहिराती, मेंटल हेल्थ कडेच आणायला लागेल. एक्झॅक्टली. आता म्हणजे इम्युनिटी शेवटी मेंटल संस्थेकडेच यायला लागेल आपल्याला. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपली जी इम्युन सिस्टीम आहे, आपली इम्युन सिस्टीम ही एका दिवसात किंवा अँटीबायोटिक घेतलं आणि इम्युनिटी वाढली असं इम्युनिटी वाढत नाही. इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा तुमची इम्युनिटी खराब करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तुमची लाईफस्टाईल काय. लाईफस्टाईल म्हणजे काय, तुम्ही वेळेवर झोपता का, तुम्ही व्यवस्थित जेवण जेवता का, तुम्ही जंक फूड खाता, जे तुम्ही खाल्लंय ते पचवण्यासाठी तुम्ही तेवढा शरीराला व्यायाम देताय का, म्हणजे तुमची पचन संस्था व्यवस्थित आहे का, तुमची झोप व्यवस्थित आहे का, आणि तुम्ही जे खाताय ते हेल्दी आहे का. ह्या 3 गोष्टी ह्या लाईफस्टाईलच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होते किंवा वाढते. आता इम्युनिटी आणि मेंटल हेल्थचा प्रत्यक्ष संबंध आहे. तो कसा, की ज्यावेळेस आपण बघा, आपल्याला ज्यावेळेस मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, ज्यावेळेस आपण म्हणतो की मी स्ट्रेसमध्ये आहे, किंवा मी चिंतेमध्ये आहे, किंवा मला काळजी आहे, कसली तरी क्युरिओसिटी आहे, तर अशा वेळेस आपल्याला झोप येत नाही. किंवा आपण एक तर खूप जास्त खातो किंवा अजिबातच खात नाही.
एक तर खूप जास्त वेळ झोपून राहतो किंवा अजिबातच झोपत नाही. सो अशा एक्स्ट्रीम झोपत नाही. बॉडीचं बिहेवियर सुरू होतं. आता हे का होतं? तर हे हम्म. त्या तुमच्या मनामध्ये जो काही स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन, चिंता, काळजी ह्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये काय होतं, जसं शरीरामध्ये एक स्ट्रक्चर आहे इम्युन सिस्टीमचं, तसं मेंदूची पण विभागणी केलेली आहे. मेंदूचे अनेक प्रकार पडतात. त्यातला एक हम्म. प्रकार जो आहे तो तुमचं गणित करण्याचं काम करतो. मेंदूचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये तुमच्या इमोशन्स असतात. मेंदूचा एक भाग आहे जिथे डिसिजन मेकिंग होतं. मेंदूचा एक भाग आहे जिथे भाषा तुम्हाला भाषाचं सेंटर आहे ते. म्हणजे एखादा माणूस भाषेमध्ये खूप तज्ञ असतो म्हणजे त्याचा मेंदूचा भाषेचा जो भाग आहे तो चांगला विकसित झालेला आहे. एखाद्या मुलाला गणित येत नाही तर आपण त्याला काय म्हणतो, हुशार नाहीये, मूर्ख आहे, गाढव आहे असं म्हणतो. तर ह्या असा एक मेंदूचं पण एक स्ट्रक्चर आहे जसं शरीराचं आहे तसं. हम्म. आणि ज्यावेळेस आपला ताणतणाव वाढतो किंवा जेव्हा आपण मेंटली डिस्टर्ब होतो त्यावेळेस आपल्या ब्रेनमधनं कॉर्टिसॉल नावाचं एक द्रव्य रिलीज केलं जातं की आपल्या बॉडीचा हार्मोनल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. आणि हे कॉर्टिसॉल पहिल्यांदा काय करतं, तर तुमची जी इम्युन सिस्टीम आहे त्याला सप्रेस करतं. म्हणजे तुम्ही जर मेंटली फिट नसाल किंवा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, तुम्ही टेन्शनमध्ये असाल, तुम्हाला सारखी भीती वाटत असेल, तुम्हाला उद्याची सारखी काळजी वाटत असेल, तर तुम्ही कितीही काढा घ्या, कितीही हॉर्लिक्स प्या, कितीही अँटीबायोटिक घ्या, तुमची इम्युनिटी वाढणार नाही. त्याच्यामुळे एक चांगली लाईफस्टाईल तर पाहिजेच पाहिजे, पण त्याच्याबरोबर जर का तुमची मेंटल हेल्थ चांगली असेल, तर तुमची इम्युनिटी वाढते. आणि तुमची मेंटल हेल्थ खराब असेल तर तुमचं शरीर चांगलं असून उपयोग नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वस्थ, आनंदी असणं आणि चिंता कमी करणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मेंटल हेल्थचा आणि इम्युन सिस्टीमचा हा प्रत्यक्ष एकमेकांशी संबंध आहे. तर त्याच्याशी संबंध असताना मग तो जो प्राणायाम असेल की स्वसंमोहन असेल किंवा दीर्घ श्वसन असेल याच्याशी संबंध म्हणजे ऑक्सिजनशी संबंध आहे याचा सगळा. हा, आता गंमत कशी आहे बघा, आपल्याला सगळं माहिती, म्हणजे मी समजा आता सांगितलं की एखादा माणूस खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि तुम्हाला समजा भेटला की मी काय करायला पाहिजे, तर सर्वसाधारणपणे आपण काय करतो, आपण तीच माहिती त्याला देतो जी त्या माणसाला आयुष्यभरात त्यांनी खूप वेळा ऐकलेली असते आणि त्याला माहिती असतं. म्हणजे चांगलं अन्न खायला पाहिजे हे आपल्याला माहिती नाही का? आपल्याला माहिती आहे. तरी आपण जंक फूड खातो. वेळेवर झोपायला पाहिजे, रात्री सकाळी लवकर उठायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे, तरी आपण वेळेवर झोपत नाही, वेळेवर उठत नाही. त्याच्यानंतर रोज व्यायाम करायला पाहिजे, व्यायाम केला तर आपलं शरीर सुदृढ राहतं हे आपल्याला माहिती होतं, तरीही आपण व्यायाम करत नाही. असे जे काही, म्हणजे चांगलं बोलावं, राग येऊ देऊ नये, लोकांशी चांगलं वागावं, वाईट बोलू नये, सगळे नियम पाळावेत, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, आपले जे मूल्य संस्कार जे म्हणतो, हे काय वागावं, कसं वागावं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आपण तसं का वागत नाही, आपल्याला सगळं कळतंय पण ते वळत का नाही, हा खरा महत्वाचा. म्हणजे मेंटल हेल्थ, माझ्या दृष्टीने मेंटल हेल्थ कुठे येते की तुम्ही स्ट्रेस असेल तर व्यायाम करा म्हणजे तुमचं होईल, किंवा तुम्ही प्राणायाम करा, किंवा तुम्ही योगासनं करा, असं फक्त सांगून उपयोग होणार नाही, कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे. मी एखाद्याला सांगितलं म्हणाल हे मला माहिती, तू वेगळं काय सांगतो. प्रश्न असा आहे, आणि मी सुद्धा त्यातलाच एक भाग आहे की मला सुद्धा व्यायाम करणं माहिती होतं पण मी करत नव्हतो. मग आपण समजा, मग मी आता एक इन्फोडेमिक्स नावाने मी एक पुस्तक लिहितोय, त्याच्यामध्ये मी हे सगळं इलॉबरेट केलेलं आहे की याच्या पाठीमागची मानसिकता काय, म्हणजे येथे कचरा टाकू नये, तिथेच आपण कचरा का टाकतो, असं आपण का वागतो, हे समजून घेणं हा मेंटल हेल्थचा विषय आहे. याच विषयामध्ये मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यात आता आणतो मुलाखतीच्या, की असं आपण वेगळं, तुम्ही ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेतर्फे तुम्ही मास्टर डिग्रीचा कोर्स आपण हे करता आणि त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे कोर्स पण डिझाईन करताय जे ऑनलाईन पण शिकता येतील आणि वेबिनार्स आपण हे करताय. तर असं वेगळं आपण कुठलं मनात योजलं आहे की जे या टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ कडनं पुढे सर्वांच्या समोर येणार आहे? आता एक मी प्रोग्राम डिझाईन केलाय, गीता आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये गीतेची जी तत्व आहेत प्रत्यक्षात, कारण गीता आणि गीतेच्या बॅकड्रॉपला महाभारत आहे, म्हणजे महाभारतामध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला कॅरेक्टर सापडतात आणि जगातला पहिला काउन्सिलर हा श्रीकृष्ण होता. खरंय, अगदीच प्रश्नच नाही. आपण जर
युद्ध जिथे गीता सांगायला सुरुवात झाली तो प्रसंग जर का बघितला, मी 1-2 मिनिटात फक्त तो प्रसंग सांगतो की मी कशा हो पद्धतीने हो मांडलेला हो. आहे. की अर्जुन ज्या वेळेस युद्ध करायला जातो, त्याच्या 6 महिने आधी तयारी चालू होती. त्याच्या आधी सगळे युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न झाले, कृष्णशिष्टाई झाली. तर अर्जुन त्यावेळेस असं लक्षात आलं की नाही, युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं अर्जुनाला हे 6 महिन्यापासून आधीपासून माहिती होतं की आपलं युद्ध हे आपल्या भावांबरोबर होणार आहे. आपलं युद्ध हे आपल्या पितामहाबरोबर होणार आहे. आपलं युद्ध आपल्या गुरूंबरोबर होणार आहे. पण तरी सुद्धा त्यांनी सगळी जय्यत तयारी केली आणि प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस ज्यावेळेस तो कृष्णाला म्हणाला की हा रथ तू मध्यभागी घेऊन चल, मला समोरचं सैन्य बघायचंय. आणि तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सगळे आपले नातेवाईक बघितले समोर, त्यावेळेस अर्जुनाची अवस्था काय झाली, तर अर्जुनाच्या जे काही त्या श्लोकांमध्ये जे काही मांडलंय की अर्जुनाच्या शरीराला कंप सुटायला लागला. छिदंती मम अर्जुनाच्या गात्राणि. हाताला त्याच्या हातातनं गांडीव गळून हा. पडलं आणि तो मटकन खाली बसला आणि तो म्हणला की मला काहीच कळत नाही, मला विचारच करता येत नाहीये. त्याच्यानंतर मग तो कृष्णाला म्हणतो की अरे मी आपल्याच लोकांशी युद्ध करून हे जर का राज्य मिळालं तर मला त्या राज्याचा काय उपयोग? मी जर का आपल्याच नातेवाईकांना मारलं, माझ्या गुरुजनांना, माझ्या आजोबांना मारलं तर मला किती पाप लागेल? तर असे ते सगळे त्याच्या डोक्यात प्रश्न येतात आणि तो म्हणतो की मला आता काय निर्णय घ्यावा कळत नाहीये, तर तू आता मला मार्गदर्शन कर. तर कृष्णाची जी अर्जुनाची जी अवस्था होती ती आजच्या काळामध्ये ही मेंटल हेल्थचं अतिशय इंटरेस्टिंग उदाहरण आहे. आता आपली अशी अवस्था कशी होते की वर्षभर आपण 10वी-12वीची तयारी करतो आणि पेपरच्या दिवशी आपल्याला टेन्शन येतं की आपल्याला प्रश्न आवडते ती येतील की नाही, आणि परीक्षेच्या वेळेस जर का टेन्शन आलं तर त्यावेळेस सुद्धा हाताला घाम सुटतो, त्यावेळेस सुद्धा आपलं डिसिजन मेकिंग बंद होतं. आणि श्रीकृष्णांनी नंतर मग अर्जुनाला त्या परिस्थितीतनं बाहेर काढण्यासाठी जे काही सांगितलं त्याला काउन्सिलिंग म्हणा, आणि ते काउन्सिलिंगचं कंटेंट म्हणजे गीता. तर अशा पद्धतीने मी त्याचा मेंटल हेल्थशी संदर्भ जोडला आणि मग आजच्या काळातले प्रसंग, आपण आजच्या काळातले अर्जुन आहोत. तर आज आपल्या आयुष्यात असे कुठले कुठले टप्पे आहेत की जिथे आपली अर्जुनासारखी अवस्था होती, इंटरव्ह्यू जाताना आपली अवस्था होती, आपलं लग्न करताना आपली तशी अवस्था होती, असे अनेक प्रसंग असतात की जिथं आपण अर्जुनाच्या त्या कन्फ्युज्ड भूमिकेमध्ये जातो. तर त्याच्यातनं एक गीता आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हा एक मी प्रोग्राम केला. तो आपल्या इंडियन एम्बसी नेदरलँडनी तो ऑर्गनाईज केला होता फेब्रुवारीमध्ये. आणि नेदरलँडमध्ये सुद्धा म्हणून त्याला मग तो खूप, आपण नेदरलँडशी जोडलात त्या अशा प्रकारे जोडलात. नाही, नेदरलँडमध्ये आपण कंपनी ऑलरेडी फॉर्म केली होती. आपले पार्टनर आहेत रवींद्र मराठे म्हणून. ते माझे चांगले मित्र पण आहेत. मग ज्यावेळेस त्यांना मी हा टेक्सास स्कूलचं सांगितलं त्यावेळेस ते म्हणाले की अरे मी पण, मला पण इंटरेस्ट आहे, आपण एकत्र सुरू करू नेदरलँडमध्ये. म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही ते नेदरलँडमध्ये सुरू केलं. त्याच्यानंतर रवींद्र मराठे म्हणून जे आपले पार्टनर आहेत त्यांचा योग निद्रेवर खूप चांगला अभ्यास आहे. तर त्यांनी एक योग निद्रा म्हणजे झोप न येणे हा जो काही एक कॉमन प्रॉब्लेम असतो, सगळ्या वयोगटांना असतो, तर त्याच्यावर एक योग निद्रा म्हणून आपल्याकडे एक पारंपरिक पद्धत आहे. तर त्याचा एक ते प्रोग्राम करतात. रिसेंटली आम्ही एक क्रिकेट आणि मेंटल हेल्थ. अच्छा, म्हणजे कसं असतं की ते क्रीडा क्षेत्र असं आहे की जिथे तुम्ही शेवटच्या क्षणी गाठून जाता. तर आता क्रिकेट आपल्याकडे धर्मच झालाय. जसा हिंदू धर्म आहे तसं भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आहे. आणि कुठलंही तत्वज्ञान किंवा तुम्हाला टीचिंग करायचं असेल तर त्याला तुम्हाला स्टोरी, गोष्टी लागतात सांगायला. तर क्रिकेटमध्ये असंख्य गोष्टी आहेत, असंख्य प्रत्यक्ष घडलेल्या आहेत, सगळ्या प्रकारच्या भावभावना विचार त्याच्यामध्ये आहेत. आणि द्वारकानाथ संजगिरी आहेत की ज्यांचा 40 वर्षापेक्षा जास्त क्रिकेटच्या पत्रकारितेचा अनुभव आहे, इतके जवळून त्यांचे खेळाडू मित्र आहेत. त्याच्यामुळे द्वारकानाथ क्रिकेटचा किस्सा सांगतात आणि मग त्याच्यातनं मी त्याचं मेंटल हेल्थचं इलॉबरेशन करतो. आणि आत्ताच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये, एक इम्युनिटी आणि मेंटल हेल्थ हा एक कार्यक्रम आपण आता करतोय. आणि 10 तारखेला जागतिक मेंटल हेल्थ दिना दिवशी एक 5 दिवसाचं वर्कशॉप प्लॅन केलंय. दररोज 2 तास असं 5 दिवसाचं ते असेल. आणि त्या 5 दिवसामध्ये मी जे मगाशी म्हणालो की मला झोप का लागत नाही, किंवा मी डाएट का करू शकत नाही, मी व्यायाम का करत नाही, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये मांडतो. आणि तो 10 तारखेपासून आम्ही ऑनलाईन तो सुरू करतोय. 10 तारखेपासून त्याची सुरुवात होईल. ते आता अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत. मला वाटतं आणखी एक असं क्षेत्र असतं, क्रीडा क्षेत्र आहे. वैयक्तिक आपण प्रत्येक कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात जेव्हा तयारी केलेली असते आणि शेवटच्या क्षणी गाठतो,
तसा आणखी एक काय प्रेग्नन्सीचा विषय, तो एक आपला त्याचा विषय असू शकतो की त्यावेळेस सुद्धा अशीच त्या स्त्रीची मानसिकता खूप वेगळी झालेली असते. म्हणजे काही प्रसंग असतात की त्या प्रेग्नन्सीला घाबरतात किंवा स्तनपानाला घाबरतात. अनेक म्हणजे ते परंपरेनं घरातनं कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं. हाही पुन्हा इन्फोडेमिकचाच प्रश्न आहे. तर त्यावरती आपण काय करताय? हो 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 नाही, प्रेग्नन्सी रिलेटेड थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने एक काम करतोय, कारण मला तसंही 10-12 वर्षाचा आधीच्या प्रोजेक्टमुळे ओव्हरऑल होय, प्रेग्नन्सी आणि त्याच्याशी रिलेटेड बराच एक्सपोजर मिळालेलं होतं. बरोबर. तर आम्ही त्याच्यामध्ये एक प्रेग्नंट वुमनसाठी एक सायकोमेट्रिक टेस्ट डिझाईन करतोय. अच्छा. सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे जसं आपल्याला ब्लड टेस्ट आपण करतो आणि मग ब्लड टेस्ट केल्यावर आपल्याला कळतं की शुगर आहे का, असेल तर ती किती आहे. तसं मेंटल हेल्थसाठी ज्या काही टेस्ट होतात त्यांना सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतात. तर त्या अशा टेस्ट आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक ब्रेनबर्ग नावाची एक पुण्यामध्ये संस्था आहे जी गेली 10-12 वर्षापासून सायकोमेट्रिक टेस्ट काम करते. तर त्यांच्याबरोबर आम्ही एक जॉईंट व्हेंचर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन हे टेस्ट करायचं आहे का, तर तुम्ही साईटला जा. ऑनलाईन तिथे एक 15-20 मिनिटाची टेस्ट असते. ती टेस्ट दिली की तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं तुम्ही साईटचा स्ट्रेसमध्ये आहात ऍड्रेस तर सांगितला तर आणखीन लोकांना उपयोग होईल त्याचा. टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थचा texasschoolmh.com अच्छा. असं त्या साईटचं टेक्सास. नाव आहे. बर. आणि texasschoolmh.com. तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीच्या काळामध्ये, कारण आधी काय व्हायचं, आधी लग्न लवकर व्हायची आणि 5-5, 6-6 डिलिव्हरीज व्हायच्या. त्या काळामध्ये अगदी कमी वयात झाल्यामुळे 2-3 डिलिव्हरी नंतर त्या बाईला माहिती असायचं की काय होतं काय नाही. आजच्या काळामध्ये काय झालंय, एकच मुलगा किंवा 2च प्रेग्नन्सी. आणि रिसेंटली जो काही डेटा आहे तो फर्स्ट टाइम अबॉर्शन म्हणजे नॅचरल अबॉर्शन म्हणजे आपोआप गर्भपात होणं याचं पर्सेंट खूप हो. वाढतंय. तर ते यंग मुलींमध्ये होतंय. त्याचं कारण असं आहे की लग्न उशिरा व्हायला लागली. त्याच्यानंतर मी जे म्हणालो की आहार आपल्या ज्या संस्था. काही मेंटली स्ट्रेस आहे, व्यायाम नाही, थायरॉइड सारखा आजार जो आधी नव्हता, अजिबात कोणाला माहिती पण नव्हता, आज एव्हरी थर्ड वुमन इज सफरिंग फ्रॉम थायरॉइड. आणि थायरॉइड हा पुन्हा मेंटल हेल्थशी संबंधित आहे. तर अशा वेळेस पहिली प्रेग्नन्सीची क्युरियासिटी पण असते, भीती पण असते. आणि फक्त गरोदर बाईलाच नाही तर तिच्या नवऱ्याला पण तेवढीच क्युरियासिटी असते. म्हणजे बाप म्हणून, पुरुष म्हणून आपल्यालाही तेवढीच उत्सुकता असते, काय करू काय नको करू, असं आपलंही झालेलं असतं, घरातल्या कुटुंबांनाही असतं. आणि पुन्हा शहरामध्ये राहतोय त्यामुळं गावाकडे जाऊन डिलिव्हरी करण्याचं प्रमाणही कमी झालंय, कारण बायका जॉब करत असतात. त्यामुळं आणि आपलं आपलंच सगळं घरी कोणी ज्येष्ठ नसतं, अनुभवी की जे हे असतं, त्यामुळे सल्ला करेक्ट. पुन्हा पुन्हा आपण त्या इन्फॉर्मेशनच्या सल्ल्यावरती अवलंबून असतो. येस. तो अशा वेळेस आपली म्हणजे गरोदर स्त्रीची आणि तिच्या नवऱ्याची मेंटल हेल्थ टेस्ट करणं, जसं सोनोग्राफी आपण वेळेवर करतो की बाळाची तब्येत बरी आहे की नाही चेक करायला, तसं हेही त्या केलं पाहिजे. आईची सुद्धा मेंटल, कारण जर का ती कमी असेल मेंटल हेल्थ, समजा पहिल्या 3 महिन्यानंतर दुसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये असं लक्षात आलं की मेंटल हेल्थ स्ट्रेस वाढतोय किंवा अँझायटी वाढतेय, तर मी म्हटल्याप्रमाणे त्याचा परिणाम तिच्या शरीरावर होणार आहे. अगदी. त्यामुळे त्या टेस्ट मधनं तिच्या इम्युन सिस्टीम, कारण ती बाळाची पण तशीच असते. आणि आपण सध्या जे काय म्हणतो ना की कोरोनामुळे एकंदरीत निगेटिव्ह विचार आपण सगळ्यात पहिल्यांदा करतो, बरोबर. पण पॉझिटिव्ह गोष्टींवर मी विश्वास पण ठेवत याच विषयावरती मला तुम्हाला आणायचंय आणि आपल्या मुलाखतीचा शेवट पण करायचा आहे. आपण फॅट थिअरी एक पुढे आणली. ती फॅट थिअरी नेमकी काय आहे आणि त्यानेच आपण मुलाखत शेवट करू. येस. फॅट थिअरी म्हणजे कसं आहे की फिलिंग, ऍक्शन आणि थिंकिंग असं ज्यावेळेस आपण वागतो, म्हणजे मानसिक आरोग्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत: भावना, विचार आणि वर्तन. तर आपल्या भावना म्हणजे आपल्या इमोशन्स काय आल्या, आपण रस्त्याने चाललोय आज चालत, अचानक एक 2 व्हीलर वाला आपल्याला घासून गेला, पहिल्यांदा आपल्या शरीरात काय होतं, तर रागाची भावना येते. मग काही लोक घाबरून काहीच बोलत नाहीत, काही लोक पटकन शिवी देतात, जो कधीही शिवी न देणारा माणूस अशा वेळेस शिवी देतो. सो काही गोष्टी तुम्ही आयुष्यात करता की ज्याला भावना पहिल्यांदा असतात, त्याच्यानंतर तुमचं वर्तन घडतं शिवी देण्याचं, आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की अरे जे गेले ते माझे काकाच होते. मग तुमचा विचार काय होतो. सो भावना प्रधान वर्तन केलं तर तुम्हाला बऱ्याच वेळा पश्चाताप सहन करावा लागतो.
तर असं आपण आयुष्यामध्ये खूप वेळा इमोशन्सवर काम करतो. म्हणजे एखाद्या किराणा मालाचं दुकानात मी गेली 10 वर्ष सामान घेतोय आणि एक काहीतरी गोष्ट झाली, त्याचं आणि माझं भांडण झालं. त्याच्यानंतर आपण त्याच्याशी पूर्ण संबंध तोडून टाकतो. मग त्यांनी जर दुकानांपेक्षा स्वस्त दिलं तरी सुद्धा आपण तिकडे जात नाही. कारण हा जो एखाद्या माणसाशी रिलेशनशिप कट करणं, हे जे काही डिसिजन मेकिंग आपलं होतं, तुम्ही आठवून बघा किंवा प्रेक्षकांनी आठवून बघावं, की ज्यांच्या ज्यांच्या लोकांशी संबंध कायमचे तोडले, त्याला ट्रिगर पॉइंट काय होता? तर त्याला 99% ठिकाणी ट्रिगर पॉइंट ह्या इमोशन्स असतात. आणि त्या अगदी क्षुल्लक त्यामुळं असतात. एक्झॅक्टली. आणि एक निगेटिव्ह भावना ह्या पटकन निर्माण होतात. म्हणजे आता कोरोनामुळे नकारात्मक भावना सगळ्यांमध्ये इतक्या निर्माण झालेल्या आहेत, की आपण दिवसभर नकारात्मकच विचार करतो. आणि नकारात्मक भावना कशा होतात, की अशा काही इन्फोडेमिक्सच्या जर का निगेटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर होतात, त्याच्यातनं उठलं की नकारात्मकता सुरू होते. मग विचार पण आपले नकारात्मक व्हायला लागतात आणि वर्तन पण आपलं नकारात्मक होतं. त्याचा इम्पॅक्ट पण निगेटिव्ह होतो. आता कोरोनाने आपल्याला चांगल्या पण गोष्टी दिलेल्या आहेत. माझ्या मते कोरोनाने सगळ्या जगाला, जगातल्या सगळ्या माणसांना अतिशय महत्वाची गोष्ट शिकवली, की आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. बरोबर. आतापर्यंत जी आरोग्य यंत्रणा होती किंवा आपलं जे आपल्या आरोग्याविषयी विचार करायची जी काही पद्धत होती, आपण आपलं आरोग्य आउटसोर्स केलेलं होतं. आपण मेडिक्लेम कुठला चांगला आहे, कुठं कव्हरेज चांगलं आहे, तर मेडिक्लेमसाठी प्रोव्हिजन करायला पाहिजे म्हणून मेहनत करत होतो. आता आपल्याला मेडिक्लेमच्या ऐवजी, म्हणजे आतापर्यंत कोरोनाच्या आधीपर्यंत आपला आरोग्याच्या विषयीचा विचार आणि आरोग्य यंत्रणा ह्या क्युअर साईडला होत्या. म्हणजे हे झालं की मेडिक्लेम आहे ना, ऍडमिट व्हायचं, हार्टचं ऑपरेशन करायचं, घरी यायचं. आता उलट झालंय. आता प्रिव्हेन्शन साईडला आलोय आपण. आणि माझ्या मते हे जगामध्ये घडलेलं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आता खरंय. लोकांना कळलंय की व्यायाम करायला पाहिजे. आता लोकांना कळलंय की जंक फूड खायला नाही पाहिजे. सो एक लाईफस्टाईल मधला बदल जो काय झालाय. दुसरी एक महत्वाची गोष्ट चांगली जी घडली आहे कोरोनामुळे, की आपल्या प्रत्येक प्रेक्षकाने आपलं कपड्याचं कपाट उघडावं आणि उघडल्यावर बघावं की त्याच्यामध्ये किती कपडे आहेत आणि आपल्याला खरंच एवढ्या कपड्यांची गरज आहे का? किंवा आपल्या घरामध्ये किती अनावश्यक गोष्टी आपण घेऊन ठेवलेल्या होत्या आणि त्या आपण वाहवत जातो, आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं गरजा आपण किती वाढवलेल्या होत्या. तर आता कोरोनामध्ये माणसांना गरजा डिफाईन करणं सोपं होईल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जी इतर सगळ्या धर्मांनी सांगून, यंत्रणेनी सांगून, संविधानाने सांगून आपल्या लक्षात येत नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे संतांनी सांगितलं तरी आपल्या लक्षात येत नव्हती. पण आज आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं, आपल्या गरजांकडे लक्ष देणं आणि शहरामध्ये, म्हणजे माझं तर एक असं रिडिंग आहे की कोरोनाचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भारतासारख्या देशाला काय होईल, तर जी तरुण शहरामध्ये आली नोकरीसाठी, जे आपण एक निगेटिव्ह पलायन म्हणतो, मायग्रेशन, तर शहरामध्ये आता गर्दी करायची गरज नाही. आता तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा आणि तिथे तुम्ही किती, त्यांनी कम्पेअर करावं की मी 6 महिने तालुक्याच्या ठिकाणी आहे, माझा महिन्याचा खर्च किती आहे आणि मी शहरामध्ये राहतो, माझं म्हणजे आयुष्य ईएमआय मध्ये खर्च करत 2 पिढ्या गेल्या. तिसऱ्या पिढीला आयुष्य ईएमआय मध्ये खर्च करायचंय तर गावासारख्या ठिकाणी जाणं, आणि कारण इंटरनेट आता सगळीकडे आलंय, रस्ते सगळीकडे झालेत, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न नाहीये. आमच्या काळामध्ये गोष्ट वेगळी होती, आज त्या सगळ्या फॅसिलिटीज आलेल्या आहेत. आणि मेडिकल मग सुविधा तुमच्या, सुद्धा. मग जर का तुम्हाला तुमच्या गरजा कळल्या आणि तुम्हाला शरीराकडे आज जर का चांगला श्वास घ्यायचा असेल, म्हणजे कोरोना हा रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणतो आपण, तर तो श्वासाने, म्हणजे तुम्ही प्रदूषणामुळे तुम्हाला तुमची इम्युनिटी काय होते याविषयी कोणीच बोलत नाही. तुम्ही कितीही बूस्टर घ्याल, पण तुम्ही घराबाहेर पडल्यावर जर का प्रदूषण आहे तर तुमची इम्युनिटी वाढणारच नाहीये. हा प्रश्न बरोबर. गावाकडे नाहीये. गावाकडे मोकळी हवा आहे, चांगली हवा आहे. त्यामुळे तुमचं आरोग्य आणि तुमचं आयुष्य या दोन्ही गोष्टी आज गावाकडे चांगल्या आहेत. त्याच्यामुळे गांधीजी आज 2 ऑक्टोबर गांधीजी जे म्हणतात की गावाकडे जायचं आणि जोपर्यंत गावाचा विकास होत नाही तोपर्यंत, तो कोरोनाने ही एक खूप चांगली संधी आपल्याला निर्माण करून दिलेली आहे. आणि चायना का वाढलं, म्हणजे मागच्या 30 वर्षामध्ये चायना इतकी श्रीमंत कंट्री कशी झाली, त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगवर भर दिला, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये भर दिला. तर आता आपल्या तरुणांनी सुद्धा, विशेष करून मराठी तरुणांनी सुद्धा
नोकरीच्या फंदात न पडता बिझनेस करण्याचा विचार करायला पाहिजे. तो कुठल्याही प्रकारचा असो, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आणि व्यावसायिक होणं गरजेचं आहे. व्यावसायिकतेची पुन्हा तो मेंटॅलिटीचाच प्रश्न आहे की मराठी माणूस व्यवसाय का करत नाही, किंवा कमी मिळालं तरी चालेल, 7च्या आत घरात आणि 7 तारखेला EMI. हे गणित आता आपण मोडून काढायला पाहिजे. त्यामुळे कोरोनामुळे पॉझिटिव्ह गोष्टी पण खूप झालेल्या आहेत, चांगल्या गोष्टी पण खूप झालेल्या आहेत. आपला मुलाखतीचा आपण शेवटच करूया. आता आपण 7च्या आत घरात म्हटलात आणि 7 पावलं चालायची आहेत. तर मेंटल हेल्थ आपला चांगला असावं यासाठी 7 कोणती पावलं चालली पाहिजेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुमचं शरीर जे आहे त्याच्याकडे, तुमच्या शरीरावर तुम्ही प्रेम करा, त्याची काळजी घ्या. तुम्हाला जसं तुमच्या जिभेला जसे चोचले असतात तसे तुमच्या शरीराचे सुद्धा उरलेला भाग आहे, त्याची सुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता ठीक आहे. आता ठीक आहे. तुमचा व्हिडिओ चालू व्हायचा आहे. फक्त नाव हा तो बदलतो. पुन्हा मी सुरू करतो ते 7. 7 तिथूनच घेऊया आपण. सुरू करू? एक मिनिट. सात गोष्टी ज्या आपल्याला करायच्यात आता, त्यातली पहिली गोष्ट की आठवड्यातनं 1 दिवस जिभेसाठी खायचं आणि 6 दिवस आपल्या शरीरासाठी खायचं. म्हणजे तुमची हौस पण झाली आणि तुमच्या शरीराकडे पण लक्ष दिलं गेलं. दुसरी गोष्ट की तुम्ही जे खाल्लंय ते पचवण्यासाठी तितका शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. शरीराचा व्यायाम हा म्हणजे तुमच्या हृदयाचा पण व्यायाम झाला पाहिजे, तुम्हाला दम लागला पाहिजे आणि बाकी शरीराचा पण तुमचा व्यायाम झाला पाहिजे. तिसरी गोष्ट, जसा तुम्ही शरीराचा व्यायाम करता तसा मेंदूचा पण व्यायाम असतो. मेंदूला सुद्धा खाद्य लागतं. तर मेंदूचं खाद्य म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज. तर मेंदूचा व्यायाम म्हणजे काय, तर प्राणायाम. आता मी मेडिटेशन म्हणत नाही, कारण मेडिटेशन खूप लोकांना जमत नाही आणि खूप लोक प्रयत्न करतात पण मेडिटेशन जमत नाही म्हणून सोडून देतात. तर फक्त ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणून त्याच्याकडे बघायचं. तर त्याचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. म्हणजे कपालभाती असेल, त्याच्यामध्ये तुमचं विचार करणे वगैरे काही थांबायचे नसतात. तुम्हाला फक्त ब्रीदिंग एक्सरसाइज करायची आहे. तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज केली की तुमच्या मेंदूचा व्यायाम होतो आणि कुठल्याही तुम्हाला टेन्शन आलं किंवा कुठल्याही तुम्ही महत्वाच्या कामगिरीवर गेलात
तर 1-2 मिनिटं 5 मिनिटं फक्त डीप ब्रिदिंग करून 2 मिनिटं करा आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही फ्रेश फील करताय. त्यामुळे शरीराचा व्यायाम, त्याच्यानंतर मेंदूचा व्यायाम, चौथी गोष्ट तुमच्या मनाचा व्यायाम व्हायला पाहिजे. आता मनाचा व्यायाम म्हणजे काय, तर पहिली गोष्ट की आपण नकारात्मक भावना मनामध्ये निर्माणच होऊ द्यायच्या नाही आणि सकारात्मक विचार करायचा. थोडं सुरुवातीला जमणार नाही, पण हळूहळू जर का ती प्रॅक्टिस करत गेलो तर आपल्याला सकारात्मक विचार करायची सवय लागेल. तुमचे विचार सकारात्मक झाले की तुमच्या भावना सकारात्मक होतील आणि तुमची बुद्धी स्थिर ठेवायची. मनाचा व्यायाम म्हणजे स्थितप्रज्ञ होणं. म्हणजे आनंद झाला तरी उड्या न मारणं आणि खूप दुःख झाला तरी सुद्धा खचून न जाणं आणि बुद्धी स्थिर ठेवणं, हा झाला तुमचा मनाचा व्यायाम. पाचवी गोष्ट, इन्फोडेमिक्स पासून लांब राहणं. म्हणजे तुमचा इंटरनेटचा वापर हा मर्यादित करणं आणि मर्यादित करताना तुम्ही जे काही बघाल त्याच्यामध्ये खूप काही चांगलं सुद्धा बघण्यासारखं आहे. म्हणजे आता जे काही लोक घरी होते, तर असं पण आहे की तुम्ही जुने सिनेमे बघितले असेल, तुम्ही वेब सिरीज बघितल्या असतील, तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या अंगावर येणाऱ्या बातम्याच बघायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. त्याच्यामुळे कंटेंट जो आहे तो सकारात्मक कंटेंट जर का आला तर तुमचे विचार आणि भावना पण सकारात्मक होतील. त्यामुळे निगेटिव्ह बातम्या असतील, निगेटिव्ह व्हॉट्सअप असतील, निगेटिव्ह सोशल मीडिया असेल, त्याच्यापासून लांबच राहा. सहावी गोष्ट जी आहे की तुमच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही जसा मनाचा व्यायाम करणार तसा तुम्ही तुमच्या भविष्याचा प्लॅनिंग करण्यामध्ये वेळ घालवा आणि आहे ती परिस्थिती ऍक्सेप्ट करा. जोपर्यंत तुम्ही ती परिस्थिती ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुमचं लक्ष पर्यायाकडे जाणारच नाही. त्यामुळे पहिली गोष्ट मी म्हणेल की आहे त्या परिस्थितीचा आणि झालेल्या बदलांचा आहे त्या स्वीकार करणं, फॅक्टफुली स्वीकार करणं. म्हणजे मग काय होतं, तुम्ही स्वीकार केला की तुम्ही दोषारोपण करत बसत नाही. जर का तुम्ही ती परिस्थिती ऍक्सेप्ट नाही केली तर तुम्ही चीनपासनं ते सगळ्यांना दोष देत राहणार आणि त्याच्यातनं तुमचंही काही भलं होणार नाही, इतरांचंही भलं होणार नाही. आणि सातवी गोष्ट, तुमची झोप सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्या झोपेचा संबंध व्यसनांशी आहे. जर का तुम्ही व्यसन करत असाल तर तुमच्या झोपेचं बॉडीचं क्लॉक हे बिघडतं, तुमच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. दरवर्षी 3 मिलियन लोक हे स्मोकिंगमुळे मृत्यू पावतात आणि आता सुद्धा जो काही कोरोनाचा 2.5% रेशो आहे त्याच्यामध्ये आपण बाकीचं सगळं बोलतो की ह्या वयोगटाला धोका आहे, त्या वयोगटाला धोका आहे, ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्यांना धोका आहे, ज्यांचे हार्टचे ऑपरेशन झाले त्यांना धोका आहे, पण जे सिगरेट पितात त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे, हे कुणीही बोलत नाही. त्यामुळे व्यसन आणि झोप आणि झोपेसाठी वेळ ठरवावी आणि झोपताना मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या रूम मध्ये ठेवायच्या आणि झोपायच्या आधी सकारात्मक ऐका. तुम्हाला जे आवडतं, गाणी असतील, वाद्य असतील, सिनेमा असेल, गझला असतील, त्या ऐकून झोपा. म्हणजे तुम्ही झोपताना सकारात्मक विचार घेऊन जर का झोपलात तर तुम्हाला स्वप्न सुद्धा चांगली पडतात आणि तुम्ही सकाळी फ्रेश उठता. असे भरपूर यादी आहे, पण तुम्ही आता 7 वर आपण 7 सांगितले. अगदी इथेच थांबूया. आज खर तर मेंटल हेल्थ हा विषय घेऊन सर्वजण, एखादा डॉक्टर, त्या विषयातला चिकित्सक, मनोवैज्ञानिक याकडे लक्ष देत असताना दिवसभरामध्ये सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणचं वाचन आणि ऐकत असाल, पण हे एकदम वेगळ्या प्रकारचं आपण ऐकलात. गिरीश लाड यांची आपली आधीची मुलाखत आपण ऐकली, ती त्यापेक्षा एकदम वेगळा विषय, पण तोही तितकाच महत्वाचा आणि त्याकडे पाहण्याची एक सकारात्मक दृष्टी आणि सकारात्मक सोल्युशन हे घेऊन ते समोर आले. आणि ही संपूर्ण मुलाखत ऐकत असताना आपल्याला असं लक्षात आलं की अरे, आपणही जर हीच 7 पावलं, जी 7 कारणं आहेत, एवढीच जरी स्वीकारली आणि त्या पद्धतीने जर पाऊल टाकत गेलो तर कदाचित आपण सुद्धा आपल्या पुरते स्वतःचे मनोचिकित्सक राहू, कुटुंबासाठी राहू आणि समाजासाठी राहू. आत्ताच्या घटकेला जी अत्यंत विपरीत स्थिती आहे, गरज, डिमांड भरपूर आहे आणि गरज कमी आहे, प्रत्येकानेच असा प्रयत्न करण्याची गरज आहे. लाड सरांना मी विनंती करतो की अशा प्रकारचे किमान ऑनलाईन कोर्सेस सुद्धा उपलब्ध व्हावेत आणि त्या कोर्सेस माध्यमातून काही जणांना सर्टिफिकेशन मिळालं आणि
काही जण या क्षेत्रात तरुण या मुलाखत ऐकून उतरले तर तीही एक मोठी समाजसेवाच असणार आहे. आणि हा समाजसेवेचा वसा त्यांनी पहिला विषय घेतला जो कन्या भ्रूण हत्या वाचवण्याचा. पण आता तर पूर्ण मनुष्य सृष्टीच वाचण्याची स्थिती आलेली आहे आणि त्यामध्ये आपला एक मोठं योगदान आपण देत आहात. त्या योगदानाच्या त्या पथावरती काही जण जरी ही मुलाखत जाऊन ऐकून जर जाऊ इच्छित आहेत असं लक्षात आलं तरी सुद्धा या माझ्या प्रयत्नाचे मोठं फलित आहे असं मी समजेन. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. पुन्हा पुढच्या शुक्रवारी आपण नवा विषय घेऊन नव्या पाहुण्यांसह भेटूया. नमस्कार, धन्यवाद.